हे कराड समर्थक म्हणू नका, हे गुन्हेगारांचे समर्थक आहेत, सहआरोपीत. काय लय मोठं कार्य केलं काय कराडने? एखाद्या शेतकऱ्याच्या आंदोलनात अटक आहे का काही कुठं एखाद्या समाजासाठी लढताना अटक झाला? 302 मध्ये अटक आहे, खंडणी मध्ये अटक आहे. किती दुर्दैव आहे हो. तुम्ही मुंडे आणि कराड समर्थक म्हणताय. 302 मधला आरोपी कराड, आणि मीडियाच्या ह्याच्यामध्ये हेडलाईन मध्ये मी वाचतोय कराड समर्थक. हे कराड समर्थक म्हणजे सहआरोपी आहेत, ते त्यांना अटक करा, सहआरोपी करा. कराड समर्थक कसं काय म्हणू शकतो आपण कुणाला? मुंडे आणि कराड समर्थक, मुंडे आणि कराड समर्थक. संतोष देशमुख हत्याकांड करणाऱ्या कराडचे समर्थक कसं काय असू शकतात या जिल्ह्यात? आणि जे जे समर्थक आहेत त्यांना असणार जेलमध्ये टाका. हे काल कोण काळे झेंडे दाखवलेत त्यांची चौकशी करा. कशाचे लाभार्थी ते यांचा काय रोल आहे? एवढं सहज कुणी यायचं, झेंडे दाखवायचे आणि दगड फेकायचे कुणासाठी करताय? 302 घडवणाऱ्या आरोपीसाठी तुम्ही करताय. हे कराड समर्थक म्हणू नका, हे गुन्हेगारांचे समर्थक आहेत, सहआरोपीत. आणि चांगली गोष्ट आहे, आमच्या असणाऱ्या सुरेश या ठिकाणी समाजामध्ये जी काही दिशाभूल झाली होती त्याला त्यांनी सपोर्टच केला काळे झेंडे दाखवून. उलट त्यांना त्या अँगलने थँक्यू म्हणलं पाहिजे. पण कराड समर्थक म्हणू नका, हे दुर्दैव आहे. हे कराड समर्थक असू शकत नाहीत, हे गुन्हेगारांचे समर्थक आहेत. काय लय मोठं कार्य केलं काय कराडने? एखाद्या शेतकऱ्याच्या आंदोलनात अटक आहे का काही कुठं एखाद्या समाजासाठी लढताना अटक झाला? 302 मध्ये अटक आहे, खंडणी मध्ये अटक आहे. आणि त्याच्यासाठी झेंडे दाखवणारे सहआरोपी झाले पाहिजेत. मी एसपी ना या ठिकाणी मागणी करतोय की हे तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही एवढी स्ट्रॉंगली कारवाई करताय. 150 लोकांना त्या ठिकाणी 307च्या आरोपींना तुम्ही पोलीस जे त्या ठिकाणी एसपी ऑफिसला बोलून त्यांची परेड घेताय, तरी सुद्धा भीती जात नाही. हे चॅलेंज एसपींना आहे. आणि एसपींना इंडिकेट करतायत परळीमधून की तुम्ही आले असले तरी आमचं काही बिघडत नाही, आम्ही कुणाला जुमानत नाही. एसपीनी गाडी काढावा, धरून आणावा, ठोकून काढावा. हे ठोकल्याशिवाय यांच्या नाडग्या मोकळ्या केल्याशिवाय धुंद जाणार नाही. डोक्यातली मस्ती आणि माज आजही गेलेला नाही यांचा. हे दुर्दैव आहे. काल आम्ही बघितलं, दुःख वाटलं. अरे कुणासाठी करताय? महादेव मुंडेला भेटायला जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला अरे हत्याकांड झालंय. वंजारा समाजाचं त्या बांधवाचं, मराठा समाजाच्या या बांधवाचं हत्याकांड झालंय. आणि त्यांना न्याय देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला जाणाऱ्याला काही झेंडे दाखवायचे? हा कोणता पायंडा पडायला लागला महाराष्ट्रात? हा पहिल्यांदा पायंडा आहे की आम्ही असणार गुन्हेगारांच्या पाठीशी उभा राहू. नवीन कावत साहेब यांना मी आव्हान करतोय की या तात्काळ हे कालचे जे होते ते सगळे अटक झाले पाहिजे. हे चालणार नाही. हा राजकीय दौरा आहे. झेंडे काय तुम्ही आडवं पडा गाड्यांना. त्या ठिकाणी काही सामाजिक मागण्या आम्ही मान्य करू, पण 302च्या आरोपीचे समर्थक झेंडे दाखवायला लागले. देशातले अजब घटना घडायला लागली. त्याच्यामुळे हे अटक झाले पाहिजेत, ही आमची भूमिका. बालाजी तांदळे यांनी धनंजय देशमुख यांना धमकी दिली. मी त्या ठिकाणी त्याची काही चौकशी पुढे झाली नाही. पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिल्याचं बाहेर आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स आहे की माझ्या मागं माझं दैवत आहे. दैवत आणि नेता ते कुणाला समजतात हे तुम्हीच बघितलं. या तांदळेची चौकशी झाली पाहिजे. हा असा कोण लागून गेला? याची गाडी सुद्धा पोलीस वापरतायत. पोलिसांकडे गाड्या नाहीत का? बरं, गाड्या वापरायच्यात, काही टेंडर, काही GR, त्याच्यामध्ये काही कशी गाडी घेतली, काय गेली, काहीतरी त्याचा हे पाहिजे ना. हे नंतर घडवलेले खेळ का नसावत? हे नंतर घडवलेलं का नसावं? ज्यावेळेस नाव येतंय मग त्या आडून सगळंच घडतंय. त्याच्यानंतर केलेले पुरावे नष्ट करण्यासाठीचा खेळ आहे हा. अहो सगळ्या हत्याकांडात पोलीस यात सामील आहेत. ते महाजन पाटील सामील आहेत. CCTV मध्ये पाटील दिसतो, त्याचं काय केलं यांनी? ते का पत्र बदलणार नाहीत? काय विश्वास ठेवायचा यांच्यावर? 4-4 तास 5-5 तास माणूस मारला जातोय तरी यांना आमचा माणूस भेटला नाही. तुम्ही माणूस चिंचोलीला घेऊन चालले तिसरी घटना दाखवण्यासाठी. तुम्ही तिसऱ्या घटना घडवायला निघालात. मी आताच बोललो की देशातलं हे पहिलं हत्याकांड आहे की शेकडो लोकांनी सुनियोजित कट करून केलेलं हत्याकांड आहे. याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग आहे, मंत्र्यांचा सुद्धा सहभाग आहे, नेत्यांचा सुद्धा सहभाग आहे. आणि हे नेते, हे मंत्री, हे सगळे या तांदळेचे दैवत आहेत. याची सखोल चौकशी झाली. मी CIDला पुन्हा मागणी करतोय की याला परत बोलवा. याच्या चेहऱ्यावरूनच काल आम्ही ज्यावेळेस बघितलं, कॉन्फिडन्स काय की आजही आमचं दैवत नेता वाचवीन. माणूस मारलाय तरी तुम्ही बोलायला नाही पाहिजे.
हे दुटप्पीपणाची भूमिका आहे आणि याच्यामध्ये सीआयडीनी पुन्हा एकदा रिव्ह्यू चौकशी त्या तांदळीची 100% केली पाहिजे ही आमची मागणी। आणि ते जी गाडी वापरली एसपींनी त्याची सुद्धा तात्काळ दखल घेऊन ही अशी गाडी वापरणं बीड जिल्ह्यात बंद केलं पाहिजे।